भोंदू अशोक खराचा शस्त्र परवाना हा रद्द करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे। शस्त्र पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। 15 ऑक्टोबर 2012 रोजी त्याला शस्त्र परवाना दिला गेला होता। 1 जानेवारी 2024 ला त्याचा शस्त्र परवाना हा रिन्यू करण्यात आला होता। त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई झालेली आहे। त्याचा शस्त्र परवाना रद्द केलेला आहे। त्याचे नवनवे कारनामे समोर येत असल्यामुळे आता ही कारवाई जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। दरम्यान या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। अशोक खरातला बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिलेला होता, हे आता उघड झालंय। 15 ऑक्टोबर 2012 ला त्याला शस्त्र परवाना मंजूर झाला। 1 जानेवारी 2024 ला त्याच्या परवान्याचं नूतनीकरण झालं, अशी ही नोंद आहे। या चौकशीमध्ये खराच्या फार्म हाऊसवरून 21 कारतूस जप्त झाले आणि त्यापैकी 5 कारतूस वापरलेली आहेत। यावरून त्याचा वापर नेमका कशासाठी झाला याचा तपास सध्या केला जातोय। विकृत भोंदू बाबा अशोक खरातवर 8वा गुन्हा दाखल झालाय। खरातवर खंडणी आणि फसवणुकीचा हा गुन्हा दाखल झालाय। राजेंद्र जासूद यांनी हा गुन्हा नोंदवलेला आहे। तर जासूद विरोधात खरातने सुद्धा वावी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे एकूणच आता खरातच्या अडचणी सातत्याने वाढतायत। आता 8वा गुन्हा त्याच्या संदर्भात नोंदवला गेलेला आहे। राजेंद्र जासूद यांनी खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। अशोक खरात प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे। या सर्व प्रकरणातल्या गुन्हे जे नोंदवले गेलेले आहेत ते आता विशेष तपास पथकाकडे म्हणजेच SITकडे वर्ग करण्यात आलेत। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 7 महिलांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला होता। हे संपूर्ण प्रकरण आता SITकडे सोपवलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास SITकडूनच केला जाणार आहे। दरम्यान यापूर्वी सरकारवाडा पोलिसांकडून क्राईम ब्रांचच्याकडे हे सर्व गुन्हे वर्ग करण्यात आलेले होते। आता ते सगळेच SITकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता सर्व तपास एकाच यंत्रणेकडे असणार आहे आणि त्यामुळे आता तपासाला वेग येणार का, पीडितांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, आता एक महत्त्वाची घडामोड झालेली आहे ते म्हणजे अशोक खराचा शस्त्र परवाना रद्द केलेला आहे। शस्त्र जमा करण्याचे सुद्धा आदेश त्याला दिलेले आहेत। खरं एकूणच खरात याने जे काही पराक्रम केले गेल्या काळामध्ये त्याची पूर्ण उजळणी ही आता SIT करते आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एखाद्या मांत्रिकाजवळ किंवा एखाद्या भाविकाजवळ इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र म्हणजे आपण म्हणूया गोळ्या आणि त्याचबरोबर बंदूक कशासाठी, त्याला कोणाची भीती होती असा प्रश्न SITला पडलेला आहे। त्यामुळे SIT आता ही बंदूक कशासाठी घेतली होती, कारणं काय दिली होती याचा तपास करते आणि ते करताना त्यांच्या हे लक्षात आलं आहे की नाशिक जिल्हा प्रशासनानं 2012 मध्ये हा शस्त्र परवाना त्याला दिलेला होता आणि 24 म्हणजे नेमकं दोन वर्षापूर्वीच त्याने त्याचं नूतनीकरण केलं आहे आणि 2028 पर्यंत आता त्याला हा परवाना या ठिकाणी मिळालेला आहे। या परवान्या अंतर्गत जी काही बंदूक त्याच्याकडे होती त्या बंदुकीवर राजमुद्रा आहे। जी राजमुद्रेची बंदूक त्याच्याकडे आली कशी हा पण तपास केला जातोय। आणि दुसरं म्हणजे त्याने ज्या वापरलेल्या गोळ्या आहेत त्या 5 आहेत, त्याच्या रिकाम्या असलेल्या ज्या उंगळ्या आहेत त्या कशासाठी वापरल्या यासाठीचा पण तपास या ठिकाणी केला जातोय। नरबळीचा त्याने नरबळी तर या माध्यमातून दिले नाहीत ना हा सुद्धा प्रश्न विचारला जातोय। आणि इतकंच नाही तर त्याच्या बंगल्याच्या परिसरामध्ये त्याचा जो फार्म हाऊस त्या फार्म हाऊसची रचना तपासून त्याने तिथं काही तळघर वगैरे केलेलं आहे का किंवा जे विहीर आहे त्या विहिरीमध्ये त्याने काही अनुचित प्रकार केले आहेत का हे संपूर्ण याची सखोल अशी तपासणी केली जाते। त्यातूनच आता त्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। योगेश, त्यामुळे स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या अशोक खरातला बंदुकीची गरज का पडली हा खरं तर प्रश्नच आहे।